हातामध्ये 2 प्लेट आहेत, त्याच्यामध्ये खेकडी आहे, शिंपले आहेत आणि इकडे माकले आणि कोळंबी आहे. अशा मच्छी पण आणले मार्केटमधून. तर आपण हे बनवतोय सी फूड बॉईल. तर ही सगळ्या मच्छी लागणार आहे आपल्याला. तर कशी बनते रेसिपी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी युवराज आणि आजचा ब्लॉग आहे आपला सी फूड बॉईलचा. तर मी थंबनेलवर पण समजून गेला असेल की काय बनते. एकदम भन्नाट रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये खेकडी, शिंपले, माकले, अजून कोलंबी असणार आहेत. असे वेगवेगळे मासे असणार आहेत. सध्या फेमस एकदम ट्रेंडिंगला चाललेली व्हिडिओ आहे आणि जी की हॉटेलमध्ये आपण बघतो ना डिश, ती खूप महाग आहे. 2500-2000 पासून चालू आहे ती प्राइसिंग त्याची. तर बोललो आपण आज घरी बनवून बघूया. तर आपण चालू मार्केटला. तर आज आहे संडे, त्यामुळे खायचा वार आहे मच्छीचा वगैरे. त्यामुळे बनवतोय आपण, ट्राय करतोय. तुम्हाला पण ते बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये. एवढे तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला समजेल की नक्की कशी बनती रेसिपी आणि टेस्ट कशी लागते ती. गाडी आपण इथं उभी लावले आणि इकडे चाललो आहेत आपण. इथे थोडा गाड्यांचा प्रॉब्लेम आहे पार्किंगचा. आपण आता पोहोचलो आहे उरत फिश मार्केटला. तर बघूया कुठली कुठली मच्छी आहे ती आणि आपल्याला जे लागणार आहेत ना सी फूड बॉईलला, ती मच्छी आपण घेणार आहोत इथून. तर कशी भेटते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू बघा. सकाळचे वाजले 8:30. रविवार आहे आज. गर्दी किती आहे मार्केटला. तर मार्केट चालू झालं आहे. हे शिंपले पाहिजे आपल्याला. कसं का की शिंपले 100-150 मला एकच पाहिजे. इकडे मच्छी आहे वेगवेगळी प्रकारची. रावस, पापलेट प्लेट आहेत, बोंबील आले. तर मच्छी लावत आहे, स्टॉल लागत आहे आता. कसं आहे, कसे का की मला ना नेमकीच पाहिजे, जास्त नको आहे. मुंबईची नाही, खाडीची आहे का? खाडीची आहे. इकडे तर दुकान लागत आहे आता. म्हटलं आता मच्छीला बस. इकडे बघा असे मोठ्या मोठे हे आहेत, सुरमई कटिंग करून ठेवले. कोळंबी आहेत. रेट काढतोय आधी बघूया आपण, पण कोळंबी लागणार आपल्याला. इकडे खेकडे घेतोय. इकडे कालवा आहेत. कशी कालवा आहेत? आणि हे निवटे. मच्छी खायला आलाय. पकडा आहे, पकडा. हे बघा एकदम जवळ एकदम. मच्छी पाहिजे त्याला. इकडे आई आहे आणि आता इकडे मच्छी दाखवली आईला मी. आईने इकडे मच्छी साईडला केले पेटमध्ये. इकडे बघा, हे आहेत शिंपले आहेत, खेकडे आणले आपण, आणि ही आहेत कोलंबी आणि इकडे माकले आहेत. असे 4 प्रकारचे मच्छी आहेत. नाही, आता आई साफ करते आणि आपण साफ केल्यानंतर आपण मध्ये बॉईल करूया. बटाटे लागतील, लसूण लागतील आणि इकडे जर मके पण आणले तर मके पण लागतील. तर सध्या आता आई इकडे साफ करून घेते सगळं शिंपला वगैरे. चाकी ठेवायची आपल्याला अशी. मधला धागा काढले तिने. इकडे बघा साफ करते. आणि इकडे माकल्या पण आहेत, ते पण गोल कापू आपण. कैची आमची मच्छी कापायची, जी की दुकानामधली आमच्या. बोंबील साफ करतो आम्ही. तिकडे तर आई साफ करते कोलंबीला ती, आणि मधला धागा काढते आणि अशी कोलंबी ठेवते अख्खी. आता कोलंबी झाल्यानंतर ती माकली करेल. आपण इकडे बटाटे घेतले छोटे वाली आणि मके घेतलेत. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया जरासा. आणि आपण ह्याला तर उकडून घेऊ. त्याला मस्त बॉईल करूया ना आणि तोपर्यंत इकडे आहे ना आता आईने इकडे माकडी साफ केले, इकडे कोलिंबी साफ केले, त्याला इकडे शिंपले आहेत आणि खेकडी साफ केले बाकी आहेत. आता इकडे आई ना खेकडी साफ करते. इकडे आहे बघा असे आपल्या खेकडे पूर्ण अख्खी घ्यायचे आहेत. असे फक्त आत मला काढलं येते. नंतर बॉईल केल्यानंतर आपण जरा हे ओपन करू कवच आणि सध्या असंच राहूया. याला आपण उकडणार आहोत. असे खेकडे पूर्ण साफ करते. मोठी खेकडे आहेत. इकडे बघा असे साफ केले आहे. नाही मधला भाग काढले. बाकीचे आंगड्या कट करते.
भरलेले आहेत नाही भरलेले आहे. हा दिसते भरलेले आहेत ते. इकडे बघा, इकडे शिंपले आहेत, खेकडे आहेत आणि कोलंबी आहेत आणि इकडे माकले आहेत. मोठं टोप घेतलंय आपण, तर ह्याच्यामध्ये आपण उकडूया. इकडे बघा मगाशी ठेवले आपण बटाटे टाकलेत आणि मके टाकले बॉईल करायला. आता हे पण बॉईल करूया आपण. तिकडे मोठं टोप घेतलं आपण एक, त्यामध्ये मला शिंपला गेलात मध्ये. आता या माका टाकूया आपण. सगळ्या कोलंबी घेतलेल्या आहेत, मस्त फ्रेश झाल्या बघा, मोठे मोठे आहेत. आता एक खेकडे टाकतो. आता इकडे आई आहे ना, त्या सगळ्यामध्ये आहे ना मीठ टाकते. सगळे एकत्र टाकलेले आहेत. हा, थोडी आता कधी मीठ मच्छी आहे. टाकलेलं, ह्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. मग अशी टाकली. टाकलेलं आहे. आता बघते इकडे कड आलाय मस्त मक्याला आणि बटाटीला. आता हे ना मस्त कड काढू आणि पूर्ण याचा कलर पूर्ण चेंज होऊन जाईल. तर मित्रांनो, मागे आपण गॅसवरती बॉईल करायला ठेवले, मके ठेवलेत आणि एका टोपामध्ये ठेवले आपण मच्छी ठेवली पूर्ण ती सगळी एकत्र करून. तर असं मस्त बॉईल करू आणि तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. ही ग्रेव्ही मेन असणार आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे डिशला एकदम टेस्ट चांगली येते. ती पहिली ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्हीसाठी आहे ना मेन ही कांदा खोबऱ्याचं वाटण पाहिजे आपल्याला. तर ते घेतले आहे आणि वाटण बनवते. आता मी भाजून हां, वाटायला म्हणत आहे. मस्त खेकडे पण चा कलर बदलत चाललाय, लाल होत चाललेत आणि शिंपल्याने पण आहे ना त्यांची ही तोंडा ओपन केलीत. ते बघा, माकडे वगैरे कोळंबी पण लाल झाली वगैरे. कोळंबी पण लाल होत चालले, खेकडे पण लाल झालेत. ए वा, मस्त. हे बघा, शिंपल्याने पण हे केलंय, तोंडा ओपन झाली त्यांची. पॅनमध्ये घेतलंय, खोबरा तुकडे करून घेतलेत, वाटण करणार आहे. इकडे कांदा पण घेतलाय, कांदा उभा कापला तिने. तर हा कांदा आणि खोबरा परतून मस्त मिक्सरला वाटून घेईल नाही. वाटून घ्यायचं आहे. हां, आता पॅनमध्ये टाकते ती कांदा. कांदा मस्त परतून घेईल, थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत. थोडासा तेल टाकून घेते ती. मिक्सरला लावते, कांदा खोबरा वाटून करून घेते, पाणी टाकते जरा आणि मिक्सरला मस्त फिरवून घेईल. मग आपला मसाला बनवेल, गोडा मसाला. आता हा रेडी मसाला झालेला आहे, चांगला झाला. बॉईल झालेले खेकडे आहेत चांगली. आता फक्त आतमध्ये मसाला लागले पाहिजे, त्यामुळे वरची कोट काढणार आहोत आपण. इकडे खेकडी सेपरेट करून घेते आहे आणि बाकीच्या मटेरियल टोपामध्ये तसंच ठेवते. इकडे आपण खेकडीमध्ये थोडंसं वरचा कोट काढूया पाहिजे. मस्त भरलेले खेकडे आहेत आणि खेकडी टेस्टी खेकडे असतात. ही पण मस्त भरले खेकडे नाही. छान. आता बाकी हे सगळे आहेत ना बॉईल झालेले, चांगले मस्त बॉईल झाले आणि सिम्पली पण मस्त ओपन झाले बघा. माकले तिथे पुढे शिजलेले आहे. जेवढं पाणी लागेल आपल्याला ना तेवढं पाणी घ्यायचं आपण. हॉटेलमध्ये 2000ला 2500ला मिळणारी ही डिश आपण आज घरी बनवतोय. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
आईच्या हातामध्ये 2 कांदे घेतले बारीक करून, 2 टमाटर बारीक केलेत, लसूण केले चॉप करून. इकडे आपलं हे कोकम आहे, कढीपत्ता, कोथिंबीर. इकडे खेकडे बॉईल झालेले आहेत. इकडे मसाले रेडी आपले आहे रटाटे बनवून सर्व. आणि इकडे बघा हे आहेत खाली कोळंबी ठेवले, आपले माकले आहेत आणि शिंपले ओपन झालेले आहेत. आणि थोडं पाणी पण आम्ही घेणार आहोत हा बॉईल केलेला. आता मेन प्रोसेस पण चालू करतोय ही सी फूडची रेसिपी. तर आता आईने टोपामध्ये टाकले तेल, तर पहिला टाकते कांदा. कांदा टाकते. इकडे आईने आहे ना कांदा टमाटर लसूण टाकलेले तेलामध्ये. तर आता मस्त एकदम परतून घेते. ह्याच्यामध्ये टाकते आलं लसूण पेस्ट वाटलेली सर्वची. आता एकदम मस्त कांदा आणि टमाटर शिजल्यानंतर मसाले टाकू आपण. हे मसाले गरम मसाला, गरम मसाला टाका. ह्या गरम मसाला नंतर हळद, हळद टाकते. धना पावडर, आपण टाकलेला आहे घरगुती मसाला रटाटे बंधूचा. आपला मगाशी वाटलेला जो गोडा मसाल्याचा वाटण कांदा आणि खोबऱ्याचा मिक्सरला तो टाकून घेते. तर मगाशी बॉईल करताना पाणी जो निघाला ना पूर्ण मच्छीमधून, तो पूर्ण हा पाणी आपण ह्यामध्ये वापरणार आहोत. तर इकडे मस्त हे पण टाकलेलं आहे गोडा मसाला पण. आता याच्यामध्ये आई पाणी टाकून घेते. पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे चांगली टेस्ट आहे. आई आहे ना कोकम टाकून घेते जरा, मस्त कड पण आला इकडे. खेकडे नंतर टाकणार आहे. आता टाकून पहिले घेते कोळंबी, शिंपले आणि हे माकली टाकून घेते. कड पण मस्त आलाय. आपल्याला जास्त काय उकडायची गरज नाही कड काढायची, कारण की आधीच आपण हे उकडलेले आहेत मच्छी पूर्ण थोडी, त्यामुळे हे जास्त कड काढायची गरज नाही आहे. एक कड काढू मस्त मोठावाला, मग आपण बंद करू. वरून सोडते पूर्ण. मग अशी मीठ टाकलेलं आपण बॉईल करताना. आता इकडे मीठ टाकून देते आई चवीपुरता, जास्त नाही. आता इकडे आहे ना हे पण टाकून घेते मके वगैरे, कारण की ह्याना जास्त गरज नाही उकडायची वगैरे. उकडलेले मग असे चांगले. बटाटे टाकले, अख्खी टाकले आपण. इकडे मस्त बनते सी फूड बॉईल रेसिपी. पण झक्काच बनणार आहे. आणि एवढा भारी सुकणं सुटला आहे ना घरामध्ये, एकच नंबर. आणि पहिल्यांदा ट्राय करते मी अशी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली कंप्लीट. आता फक्त कोथिंबीर टाकायची वरती आणि आपण जेवायला घेतो. आता आपण एवढी भारी डिश वाटते नाही ते, मी खाऊन दाखवतो कशी टेस्ट झाली त्याची. आणि खायला सगळी माणसं असणार घरी, कारण संडे आहे, सगळी घरी एकत्र आहेत. तर इकडे आहे ना आपला याने खास पण मग केला आहे. आणि त्या वरतून कोथिंबीर टाकून घेते. आणि पूर्ण मेन ग्रेव्ही खाली आहे पूर्ण. आपण ते कटोपामध्ये घेऊ, सेपरेट करू आपण ते. तर पूर्ण सगळ्या खेकड्या बिकड्या पूर्ण मसाला आतमध्ये गेलेला आहे. मक्के पण शिजले, मस्त बटाटे पण शिजलेले आहेत. एक नंबर डिश आहे. आम्ही पहिल्यांदा करून बघितलं, भारी वाटतं झालं ना. इकडे मस्त टाटा मी रेडी झाली आमची.
आणि इकडे आम्ही पुन्हा मोठ्या प्लेटमध्ये घेतलं पूर्ण हे सगळ्यांना boil. मिक्स करून द्यायला लागेल ना. सगळं घ्या, सिंपल घ्या, बटाटे, मग खेकडे पण घ्या. बाजू झोपलाय. लवकर उठलेला बघा खाऊन आता. तर दादा पण आहे, इकडे वहिनी आहे. आणि आजचा पूर्ण ब्लॉग आपला आहे ना, या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे येत असतील, कारण की आपण आज संडे असल्यामुळे सगळे एकत्र आहेत. आता कसं आहे मके शिवल्या, अजून हे पण आहेत कोळंबेच मस्त मोठे मोठे, आणि इकडे मुरवे आहेत, खेकडे आहेत. ते ह्या पण एकदम जबरदस्त टेस्ट असते. तुम्हाला टेस्ट पण सांगतो कशी आहे ती. एकदम मस्त झालं. मस्त ना. आम्ही पहिल्यांदा घरी केलं, असं हॉटेलला एकदा खाल्ला होता, हां पण घरी पहिल्यांदा बनवलाय. एक नंबर. बस पण झणझणीत एकदम. मस्त लिंबू पडतो ह्यावरती, कांदा वगैरे घेतला आपण इथे टाटामध्ये, आणि मस्त भाकरी आहे. हा कॉम्बिनेशन मस्त आहे, मच्छीसोबत भाकरी मस्त लागते. आणि मोठे मोठे एकदम घेत कोळंबे वगैरे, एकदम जबरदस्त झाला आहे. दादा, आई, बहिणी, पडू झोपलाय. घरी बनवा तुम्ही मस्त. हां हॉटेलपेक्षा घरच्या घरी मस्त. मस्त लागतं, आणि एकदम साधी सिंपल रेसिपी, पटकन होतं ते बॉईल केल्यावरती. गावाला बनवा कधी. हां गावाला मस्त बनेल. तर मित्रांनो, आज बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये की आपण बनवले सी फूड बॉईल रेसिपी. पहिल्यांदा घरी बनवले, पण मस्त झाली एकदम, आणि सर्वांना आवडली. तर तुम्ही पण व्हिडिओ बघाल तर नक्की ट्राय करून बघा. आणि खूप लोकांचा प्रश्न पडलेला की तू चॅनल ओपन केलास किंवा दादावणी दिसत नाही चॅनलमध्ये वगैरे. जेव्हा चॅनल चालू केला ना मी, तेव्हाच दादावणी मला बोललेली चॅनल ओपन चालू कर तुझ्या नावाने वगैरे. तर मी करत नव्हतो, कारण की असं लाजं होतं वगैरे स्टार्टिंगला. पण नंतर एक गावाला व्हिडिओ केली दिवाळीमध्ये, ते अजयसोबत आहे व्हिडिओमध्ये. ती व्हिडिओ खूप चांगली चालली, जरी भले कमी सबस्क्रायबर होते, पण व्हिडिओ खूप चांगली चालली. दुसरा ब्लॉग केला मी, तो पण चांगला चालला. त्यामुळे असे कंटिन्यू म्हणजे आठवड्यात 2-3 व्हिडिओ टाकायला लागलो. त्यामुळे असं आपला चॅनल ओपन झाला ब्लॉग विथ जीवराजचा. जास्त त्यामध्ये ब्लॉग माझे हे ते 50 ब्लॉग आहेत त्यामध्ये आहेत. तर ते सगळे ब्लॉग गावाकडचे आहेत आणि कमी इकडचे आहेत. त्यामुळे कसं होतं, मी दुपारची शूटिंग करतो, आणि कसं आमचा मसाल्याचा बिझनेस आहे, दादा सांभाळतं पूर्ण, दादा वहिनी वगैरे. तिकडे मसाला बिझनेस तिकडेच असतात ते दुकानावरती वगैरे, त्यामुळे ते भेटत नाहीत ब्लॉग म्हणजे वगैरे. तर संडे होता, त्यामुळे सगळे भेटले जेवायला वगैरे एकत्र, आणि ब्लॉग पण आपण दुपारी स्टार्ट केलेला. तर मित्रांनो, तुम्ही पण असं घरी नक्की ट्राय करून बघा, एकदम जबरदस्त रेसिपी आहे. आणि तुम्ही पण घेऊन या मार्केटमधून असे वेगवेगळे प्रकारचे 4 तरी प्रकारचे मच्छी घेऊन या, आणि बॉईल करून आपण असे बनवतात ते ग्रेव्हीमध्ये. मस्त सी फूड बॉईल, एकदम फेमस डिश आहे. एक नंबर, सर्वांना आवडली घरामध्ये. मसाला आपला घ्या मस्त. हां, आमचा मसाला पण आहे, त्यामध्ये एक नंबर बनतं. ते पण नक्की घरी ट्राय करून बघा, मसाला ऑर्डर करून बघा. आपल्या घरच्या मसालाच बनले. मस्त. ह्याच्यामध्ये खूप मसाले वापरतात, पण आपल्या घरामधल्या मसाल्यामध्ये एकच नंबरचं आले. मस्त मजा आली. हो, सर्वांना आवडलं, प्रांजू पण आवडीने खाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं जेवण पण झालेलं आहे, आणि आपण ही सी फूड बॉईलची रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली आपण. खूप भारी बनलेली, एकदम फेमस डिश आहे, आणि सध्या खूप म्हणजे अशी ट्रेंडिंगलाच असलेली डिश आहे. त्यामुळे घरी ट्राय करून बघितलं. मला खायचं होतं हॉटेलला वगैरे, पण बोललो घरी ट्राय करून बघूया आपण, सगळे एकत्र खाऊ आपण. त्यामुळे घरी ट्राय करून बघितलं, खूप भारी झालेली. तर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.